बहुतेकांचा प्रश्न येतो की आम्ही बेलपत्र नेमकं वाहायचं कसं ते आपल्या सर्वांना सांगत आहे। बेलपत्र हे हातात घेतल्यानंतर जसा आपला नियम आहे की कोणताही पत्र पुष्प अगर फळ जसं उगवतं त्या पद्धतीने परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे। ते म्हणजेच एकतर हा देठ जो असतो हा शिवलिंगाकडे करून आपण अर्पण करू शकतो। त्यात हा बेलपत्राचा जो कोमल भाग आहे, खरखरीत नव्हे, जो कोमल भाग आहे तो भाग अशा पद्धतीने शिवलिंगाला अर्पण केला जातो। ही एक पद्धत झाली। काही ठिकाणी हे बेलपत्र असं उलट शिवलिंगाला वाहिलं जातं असं, आणि काही ठिकाणी हे बेलपत्र अशा पद्धतीने शिवलिंगाला अर्पण केलं जातं। परंतु सर्वात योग्य आणि शास्त्रानुरूप पद्धत जी आहे ती अशीच सर्व स्वीकारक आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण बेलपत्र अर्पण करूयात। आता